रामकृष्ण हरी. मी हबप ॲडव्होकेट महारुद्र महाराज जामखेडकर. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी एक आज विनंती करणार आहे की फडणवीस साहेब, आपण निष्कलंक आहात. गेली 5 वर्षे आपण मुख्यमंत्री राहिलात. या काळात विरोधकांनी तुमच्यावर 5 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. आपलं कर्तृत्व चांगलं आहे. आपण महाराष्ट्रातले 2 पक्ष फोडले, याच्यात तुमची काडीची चूक नाही. ज्या पक्षाला तुमच्याबरोबर युती केली, तुमच्याबरोबर निवडून आले आणि परत त्यांनीच तुम्हाला धोका दिला म्हणून तुम्ही तो पक्ष फोडला. कारण 1999 साली सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे साहेब शपथ घेणार होते, परंतु त्यावेळेस शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं आमचे आमदार जास्त आहेत, आमचाच मुख्यमंत्री होईल, आणि त्यावेळेस ते सरकार त्यावेळेस बनलं नाही. अजितदादाने तुमच्याबरोबर पहाटे शपथ घेतली आणि पुन्हा महागारी गेले. तुम्ही त्यांचा पक्ष फोडला, याच्यात गैर काही केलेलं नाही. कुणी तुमच्यावर काही टीका करो, परंतु आम्ही तुमचं समर्थन करतो. परंतु सुरेश खुटेने आमच्या ठेवीदारांच्या करोडो रुपयाच्या ठेवी आज लुटलेल्या आहेत. त्या सुरेश कुटेचं सुद्धा हे भांड फोड करून, सुरेश कुटेचं सुद्धा हे घर फोडून तुम्हाला त्यांनी तो घरात ठेवलेला पैसा आमचा ठेवीदाराचा वाटप करण्याची धमक तुमच्यात आहे. तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांनाही बोलू शकतात आणि केंद्रामध्ये जर आपण बोललात तर सगळ्यांचे पैसे 1 महिन्यामध्ये मिळतील. आज ठेवीदार आत्महत्या करतायत, ह्याचं पाप तुम्हाला लागून घेऊ नका. आपण तात्काळ यावरती निर्णय घ्या आणि 1 महिन्यात ठेवीदारांच्या ठेवी मिळतील अशी तजवीज करा. एवढी कळकळीची विनंती करतो. रामकृष्ण हरी.